पापरी मोहोळ येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे वय 35 यांचा उष्माघाताने मृत्यू झाला। रविवारी दुपारी ही घटना घडली। मोहोळ तालुक्यात 15 दिवसातील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबियांनी शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे। सकाळी लवकर शेतात जाऊन दुपारपर्यंत फुले तोडून व्यापाऱ्यांना देण्यात येतात। त्यानुसार शोभा डोंगरे रविवारी सकाळी फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या। दुपारी सुमारे 1:30 वाजेपर्यंत त्यांनी काम केले। दरम्यान त्यांचे पती बाबूराव डोंगरे शेतात आले। कडक उन्हामुळे तहान लागल्यानं शोभा यांनी त्यांच्याकडील पाणी प्यायले। त्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले। बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तात्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। पुढील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले।